नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। एसएससी जीडी भरती 2024 तर्फा 39,481 जागांसाठी ही भरती निघालेली आहे आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात आणि 5 सप्टेंबर पासून फॉर्म भरणे सुरू झाले आणि शेवटची तारीख जी आहे विद्यार्थी मित्रांनो 15 ऑक्टोबर 2024 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर तुम्हाला फॉर्म भरताना कोणकोणत्या चुकांनी करायचे आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर आपल्याला फर्स्ट प्रेफरन्स या ठिकाणी कशाला द्यायचा, बीएसएफला द्यायचा आहे, सीआयएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी, आसाम रायफल, एसएसबी, एसएसएफ, एनसीबी, त्याचबरोबर आयटीबीपी यापैकी आपल्याला कोणता पहिला प्रेफरन्स द्यावा लागणार आहे, कोणती फोर्स चांगली आहे, ठीक आहे। बीएसएफचं काम कोणतं आहे, सीआरपीएफचं काम कोणतं आहे, सीआयएसएफचं काम कोणतं आहे, आयटीबीपीचं काम कोणतं आहे, एसएसबीचं काम कोणतं आहे, एसएसएफचं काम कोणतं आहे, एनसीबीचं काम कोणतं आहे, त्याचबरोबर आयटीबीपीचं काम काय आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। पहिलं प्रेफरन्स तुम्हाला कायला द्यायचा आहे, दुसरं कायला द्यायचं आहे, तिसरं कायला द्यायचं आहे, चौथं कायला द्यायचं आहे, पाचवं कायला द्यायचं आहे, हे संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। आणि फॉर्म भरताना गडबडमध्ये तुम्हाला कोणकोणत्या चुकांनी करायचे त्याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे आणि ह्या फोर्सेसचं काम काय काय असते हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। 10वी पासआउट तुम्ही एसएससी जीडी भरतीमध्ये फॉर्म भरू शकता, महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात आणि एसएससी जीडी भरतीमध्ये जे वयोमर्यादा 18 ते 23 आहे, एसएसटीला 5 वर्ष सूट आहे, ओबीसी कॅटेगरीला 3 वर्ष सूट आहे आणि फीचा जर विचार केला जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 100 रुपये फी आणि एसएसटीला फी नाही आहे, ठीक आहे। तर नक्कीच तुम्ही आवर्जून यामध्ये फॉर्म भरा, ठीक आहे। आणि यामध्ये काय विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर लेखी परीक्षा होणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल होणार आहे, ठीक आहे। आणि लेखी परीक्षेमध्ये नेगेटिव्ह मार्किंग 0.25 एवढे आहे। जनरल नॉलेज झाला, जनरल नॉलेजचे 20 प्रश्न, गणिताचे 20 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न, हिंदी व्याकरणचे 20 प्रश्न परीक्षेला या ठिकाणी विचारले जाणार आहे। नेगेटिव्ह मार्किंग 0.25 एवढी आहे, ठीक आहे। त्याचबरोबर आपण 1 घंट्याचा तुम्हाला या ठिकाणी टायमिंग भेटणार आहे। त्याचबरोबर पेपर मराठीमध्ये होणार आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पेपर होणार आहे एसएससी जीडी भरतीचा, ठीक आहे। तर आता एसएससी जीडी भरतीला तुम्हाला कोणकोणत्या चुकांनी करायच्या, तर पहिली चूक तुम्हाला हे नाही करायची की लवकर तुम्हाला जे फॉर्म भरून टाकायचा, कारण की तुम्ही जेवढ्या लवकर फॉर्म भरसान तेवढं लवकर बेस्ट राहणार, ठीक आहे। जेवढं तुम्ही लेट करसान तेवढं जे विद्यार्थी मित्रांनो प्रॉब्लेम त्या ठिकाणी येऊ शकतं, कारण की मागच्या वर्षी काय होतं की सर्व्हर डाऊन झालं होतं, तर भरपूर मुलांना फॉर्म भरता आला नव्हता एसएससी जीडी भरतीमध्ये, ठीक आहे। तर ह्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे। त्याचबरोबर दुसरी गोष्ट तुम्हाला दुसरी चूक तुम्हाला कोणती नाही करायची की तुम्हाला योग्य सायबर कॅफेला जाऊन फॉर्म भरायचा आहे। जो एखादा नवाळा जर असेल, जो नवीन असेल, तर त्याच्याजवळ फॉर्म भरू नका, कारण की कसं आहे नवीन सायबर कॅफेवाल्याला काही माहीत नसते, तर तो कुठले माहिती भरून टाकते, त्याला काय फक्त पैसे कमावायचे मतलब राहते। तर एसएससी जीडी भरतीचा जो फॉर्म आहे विद्यार्थी मित्रांनो, चांगल्या पद्धतीने फॉर्म भरायचा, चांगला तुम्हाला सायबर कॅफेवाल्याजवळ फॉर्म भरायचा आहे, ठीक आहे। नाहीतर फॉर्म रिजेक्ट सुद्धा होऊ शकते आणि फॉर्म भरताना फोटो काढून तुम्हाला डेट वगैरे सुद्धा टाकायची आहे, ठीक आहे। तर मागच्या वर्षी सुद्धा भरपूर मुलांचे फॉर्म रिजेक्ट झाले होते, त्याच्या मागच्या वर्षी सुद्धा मुलांचे फॉर्म रिजेक्ट झाले होते, कारण की मुलांनी काही चुका केल्या होत्या त्यामुळे। तर चांगल्या पद्धतीने फॉर्म भरायचा आहे तुम्हाला। तर हे झालं। आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहिलं प्रेफरन्स ते तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर या ठिकाणी फोर्सेसचं काम कोणते ते तुम्हाला सांगून देतो। तर पहिली जी फोर्स आहे ते आहे विद्यार्थी मित्रांनो बीएसएफ, ठीक आहे। तर बीएसएफचं काम काय आहे, तर बीएसएफचं काम जे आहे विद्यार्थी मित्रांनो, हे जे आहे भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर त्यांचं जे आहे कार्य करते ते त्यांच्या ड्युटी असते तिथं, ठीक आहे। त्याचबरोबर या ठिकाणी जे आहे विद्यार्थी मित्रांनो दुसरी जी फोर्स येते ते येते सीआरपीएफ। आता सीआरपीएफचं काम काय, तर सीआरपीएफचं जे काम आहे विद्यार्थी मित्रांनो, यांच्या जे ड्युटी असते, तर हे जे ज्या ठिकाणी नक्षलग्रस्त एरिया असते त्या ठिकाणी सुद्धा सीआरपीएफच्या ड्युटी असते। ज्या ठिकाणी दंगा वगैरे घडला त्या ठिकाणी सुद्धा यांची फोर्स असते, ठीक आहे, सीआरपीएफची। त्याचबरोबर नक्षलग्रस्त एरियामध्ये सुद्धा त्यांच्या ड्युटी असते। त्याचबरोबर काही इलेक्शन वगैरे असलं, निवडणुका वगैरे असलं तेव्हा सुद्धा सीआरपीएफ वाल्यांच्या ड्युटी असते, ठीक आहे। हे काम आहे त्यांचं। त्याचबरोबर सीआयएसएफ फोर्स आहे, तर सीआयएसएफ फोर्सचं काम काय, तर सीआयएसएफचं जे काम आहे एकदम शाही ड्युटी आहे विद्यार्थी मित्रांनो। एअरपोर्टवर त्यांच्या ड्युटी असते सीआयएसएफच्या, त्याला सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स सुद्धा म्हटलं जाते। तर जे विमानतळ वगैरे झालं, ठीक आहे, एअरपोर्ट झालं, या ठिकाणी ड्युटी असते। मेट्रो रेल्वे स्टेशनवर सुद्धा सीआयएसएफ वाल्यांच्या ड्युटी असते, ठीक आहे। त्याचबरोबर जे काही लाल किल्ला वगैरे झाला किंवा मग बीबी का मकबरा वगैरे झाला किंवा मग हे झालं काय म्हणते त्याले
जे ताज हॉटेल झालं, तर अशा ठिकाणी सुद्धा जे CISF वाल्यांच्या ड्युट्या असते. ठीक आहे, जसं या ठिकाणी आग्र्यामधलं तुम्ही ताजमहल बघितलं असेल, त्या ठिकाणी सुद्धा CISF वाल्यांच्या ड्युट्या असते. ठीक आहे, तर हे त्यांचं काम आहे. त्याचबरोबर त्यानंतर जी फोर्स येते तर ते येते विद्यार्थी मित्रांनो SSB फोर्सचं काम काय, तर SSB पहा विद्यार्थी मित्रांनो, भारत आणि नेपाल भूटानच्या ह्या बॉर्डरवर जे आहे SSB हे कार्य करते. ठीक आहे, तर हेच काम असते, एकदम सेफ झोनमध्ये फोर्स आहे. त्यानंतर काय ITBP इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दल, तर यांचं काम काय, भारत आणि चीनच्या सीमेवर यांच्या ड्युट्या असते. ठीक आहे, तर हे काम आहे यांचं. त्याचबरोबर सगळ्यात शाही ड्युटी जर आपण विचार केला तर ते आहे विद्यार्थी मित्रांनो SSF. तर SSFचं काम काय, तर SSF काय की यांचं जे ड्युटी असते हे मंत्रालयामध्ये ड्युटी असते. दिल्लीमध्ये झालं किंवा मुंबईमध्ये झालं, ज्या ठिकाणी मंत्रालय आहे त्या ठिकाणी SSF वाल्यांच्या ड्युटी असते. आणि SSFला ड्युटीसुद्धा विद्यार्थी मित्रांनो खाकी वर्दी असते त्यांची, आणि ड्युटीसुद्धा 8 घंटे जी असते. ठीक आहे, महिला उमेदवारांना सर्वात बेस्ट जर ड्युटी असेल तर ते SSF आहे महिला उमेदवारांसाठी. ठीक आहे, तर एकदम शाळेत ड्युटी SSFची. ठीक आहे, तर हे काम आहे SSFचं, मंत्रालयामध्ये त्यांच्या ड्युट्या असते. ठीक आहे, त्यानंतर जी फोर्स आहे NCB फोर्सचा जे तुम्ही बघितलं असेल विद्यार्थी मित्रांनो, मागं एक कांड झाला होता. तर शाहरुख खानच्या पोराला जे विद्यार्थी मित्रांनो जे समीर वानखेडे आहेत, तर ते NCBमध्ये, तर समीर वानखेडे जे आहे NCBमध्ये, तर त्यांनी शाहरुख खानच्या पोराला जे आहे त्या ड्रग्स प्रकरणी जे आहे विद्यार्थी मित्रांनो अटक केली होती. तर ते तुम्ही बघितलंच असेल, टीव्हीवर ते चालूच होतं, म्हणजे रोजच्या रोज तेच राहायचं. ठीक आहे, म्हणजे काय गांजा वगैरे झालं, त्याचबरोबर ड्रग्स वगैरे झालं, तर हे पकडण्याचं जे काम आहे, आम्ल पदार्थ झालं, तर हे NCB या फोर्सचं काम आहे. ठीक आहे, तर हे काम आहे यांचं. त्याचबरोबर आपण आसाम रायफलचं जर बघितलं तर आसाम रायफलमध्ये काय की आसाम रायफल ज्यांचं सुद्धा स्वप्न असेल आर्मी भरतीचं, तर सेम आर्मीचीच विद्यार्थी मित्रांनो हे कॉपी म्हटलं जाणार आहे. आर्मीसारखे ड्युट्या विद्यार्थी मित्रांनो जे आसाम रायफलची आहे. ठीक आहे, तर हे काम आहे यामध्ये. ठीक आहे, तर आता तुम्हाला फॉर्म भरताना कोणतं प्रिफरन्स या ठिकाणी टाकावं लागणार आहे, पहिलं मी तुम्हाला सांगून देतो. तर सर्वात चांगली जर फोर्स, पहिला नंबर तुम्हाला पहिलं प्रिफरन्स या ठिकाणी द्यायचा SSFला. त्यानंतर दुसरं तुम्हाला प्रिफरन्स या ठिकाणी द्यावं लागणार आहे. दुसरं तुम्ही या ठिकाणी जे NCB आहे, तर NCBला तुम्ही देऊन देता दुसरं प्रिफरन्स. त्याचबरोबर तिसरं प्रिफरन्स तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे CISFला. ठीक आहे, त्याचबरोबर चौथं प्रिफरन्स तुम्हाला द्यायचा आहे या ठिकाणी SSBला. त्याचबरोबर पाचवं जे प्रिफरन्स तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागणार आहे, तर पाचवं प्रिफरन्स तुम्ही या ठिकाणी ITBPला देता. त्याचबरोबर 6वं प्रिफरन्स तुम्ही आसाम रायफलला देऊ शकता. त्याचबरोबर सातवं जे प्रिफरन्स आहे, एक तर तुम्हाला BSF आवडत असेल तर 7वं द्यायचं, CRPF जर आवडत असेल तर ते 7वं द्यायचं. ठीक आहे, तर माझ्या अंदाजाने तुम्ही CRPF तुम्ही 7वं देता, आणि 8वं जर आपण बघितलं तर 8वं तुम्ही BSF देता. ठीक आहे, तर हे प्रिफरन्स तुम्ही टाका, तर एक नंबर म्हणजे चांगले जे ह्या म्हणजे फोर्सेस आहे. ठीक आहे, तर ह्या फोर्सेस एकदम बेस्ट आहे. 4 जे तुम्हाला सर्वात पहिले प्रिफरन्स टाकतले ते एकदम बेस्ट आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरत आहे. नाहीतर काय होते, पहिलं प्रिफरन्स तुम्ही या ठिकाणी समजा तुम्ही या ठिकाणी BSFला भरलं. ठीक आहे, आणि BSFमध्ये तुम्ही समजा 120वर कडाप लागला, आणि तुम्हाला सुद्धा समजा BSFचा कडाप 120वर लागला, आणि तुम्हाला जर समजा 140 किंवा 140 मार्क्स आहे तुम्हाला, आणि तेवढा कटाप SSFचा लागला, तर तुम्हाला SSF फोर्स भेटणार नाही, तर तुम्हाला BSF फोर्स भेटणार आहे. ठीक आहे, जे पहिलं प्रिफरन्स टाकलं तुम्हाला ते तेवढा कडाप गेला ते तुम्हाला भेटणार आहे पोस्ट. ठीक आहे, आणि तुम्ही जर समजा पहिला तुम्ही प्रिफरन्स SSFला दिला आणि त्याचा 140वर कटाप लागला आणि तुम्हाला तेवढे मार्क्स असेल, तर पहिलं तुम्हाला जे SSF फोर्स भेटणार आहे. ठीक आहे, तर यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण पहिलं प्रिफरन्स या ठिकाणी कोणता दिला पाहिजे. ठीक आहे, फॉर्म भरताना आपण कोणकोणत्या चुकांनी केल्या असेल हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट तुम्हाला SSC GD भरतीबद्दल देत राहणार आहे. तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.